बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान। ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी केली मोताळा तालुक्यातील पीक नुकसानाची पाहणी। मोताळा तालुक्यातील रिधोडा, गुगडी, लापाली, सिंखेड, पिपलगाव, देवी, लिहा, आव्हा आणि कोडीगवडी या गावांमध्ये पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे। आज शिवसेना उभाटा बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी या गावात भेट देऊन नुकसानाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला। ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी शेतावर ओढलेल्या या संकटात काळात शासनाने संवेदनशीलताने आणि तत्परतेने मदतीस हात पुढे करावा अशी अपेक्षा त्यांनी या व्यक्त केली। यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंदाताई बडे, तालुका प्रमुख विजय इंगळे, काँग्रेस तालुका अध्यक्ष परवीन कदम, उपतालुका प्रमुख मुकुंदा माळी, युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम घोंगाटे, तालुका प्रमुख मोहित राजपूत, रामशंकर सोनुने, योगेश महाजन, अक्षय जवरे, थानेश्वर कोळसे व गावातील मंडळी हजर होती। मोताळा तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने पिकांचं नुकसान झालेलं आहे। शेतकरी हवालदिल आहे। अतिशय वाईट परिस्थिती आहे। मागील काही दिवसांपूर्वी सुद्धा ज्यावेळी अतिवृष्टी झाली त्यावेळी केवळ 12 गावं मोताळा तालुक्यातली ही त्या अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करण्यात आली आणि आताही मोठ्या प्रमाणात 20 ते 25 गावांचं नुकसान हे शेतकरी बांधवांचं झालेलं आहे। मक्याला अशा प्रकारचे कोंब फुटलेत, कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ ही शेतकरी बांधवावर आली आहे। केवळ पंचनामे आणि सर्वे करून सरकारने थांबू नये तर तातडीची मदत ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे। कर्जमाफी ताबडतोब जाहीर झाली पाहिजे आणि नाफेडची मका खरेदी हे तातडीने सुरू झाली पाहिजे, तरच कुठेतरी हा शेतकरी या दुःखातून बाहेर येऊ शकतो।